Oh
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत गरिबी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। मेजरच्या जीवनामधला दुसरा एक प्रसंग, ज्या दिवशी मेजरची निवड झाली त्या दिवशी आम्ही भेटायला आलो, संजय महाराज, मी, किरण महाराज, त्यांचा सत्कार समारंभ करायला आलो। एक तासभर त्यांच्याशी चर्चा केली, कसं शिकलाव, कसं घडलाव, मिलिटरी मधले अनुभव सांगितले त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनातला एक उत्तम असा मित्र, उत्तम असा सारथी आमचे हरिभक्ती परायण निलेश महाराज, हे आम्ही दोघ जण मिळून मिलिटरी भरतीला गेलो। त्यांचा काही नंबर त्यावेळेस तिथे लागला नाही, माझा नंबर लागला। पण त्यांना एवढं कौतुक वाटलं, त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की या माझ्या मित्रामुळं मी आज जी भरती झालो मिलिटरी मध्ये, माझ्या मित्रामुळं। कसं तर त्यांनी म्हणले त्याच्यामुळं मी गेलो, माझं सिलेक्शन झालं, पण मला अनुभव तिथला काही नव्हता, 12वी वरून गेलेलो, काही अनुभव नव्हता, पण यानं माझ्यासाठी दिवसभर तिथं थांबला आणि मी ती थांबल्यामुळं मी थांबलो आणि मी तिथल्या परीक्षा दिल्या, त्याच्यामुळं मी पास झालो। म्हणून जीवनामध्ये सुद्धा मित्र असावा, सच्चा आपल्यावरती प्रेम करणारा मित्र असावा, डोळ्यात पाणी आणून सांगितलं। आणि नंतर एक तासानंतर आम्ही बाहेर पडलो। बाहेर पडल्यावर माझी सहज अशी नजर त्यांच्या बंगल्यावरती गेली आणि तिथं स्वप्नपूर्ती असं लिहिलेलं नाव आहे। मग मेजरला म्हणलं, मेजर स्वप्नपूर्ती कशामुळे नाव टाकलं? मी जरा शोध घेत असतो, काहीतरी कारण आहे त्याच्या पाठीमागे। मग मेजर म्हणले, तुम्ही महाराज आता माझ्या एक एक तारा छेडायला लागला असं म्हणल्या आणि डोळ्यात पाणी आलं। मला म्हणले सांगू का? म्हणलं सांगा। रडायला लागले, डोळ्यात पाणी आलं त्यांच्या। म्हणलं क्षमावर का, तुमचा अंतकरण दुखवा असा माझा हेतू नव्हता। नाही म्हणले, तो प्रसंगच तसा आहे, ऐका सांगतो का स्वप्नपूर्ती टाकलं। ज्या वेळेस आम्ही लहान होतो, शाळेला आम्ही लहान होतो आणि हे कुटुंब गरीबात, आमची कुबेरांना असतील, त्यांच्या वाडवडिलांनी त्यांनी खूप कष्टाची मेहनतीची कामं केली दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन। आज तर कष्ट जीवनामध्ये आल्याशिवाय, कष्ट असल्याशिवाय माणूस ही प्रगती घेत नाही, जाणीव असणं गरजेचं आहे। वाडवडिलापासून कष्ट करणारे, शारीरिक कष्ट करणार पण प्रामाणिक कष्ट करणार, हे कुटुंब, हे घर। आमचा आज सकाळी स्टेटस बघून आमच्या हरिभक्ती परायण सतीश महाराज मोठे, सतीश साहेब आहेत ते, मोठे साहेब आहेत ते, देहू भंडाराच्या डोंगरावरती तिथं गाथा पारायणला आहे। पण त्यांनी आमचा स्टेटस बघितल्यावरती म्हणले, कुबेरांना सांगा, कुबेरांना आमच्याही घरी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलेलं त्यांना हे फळ आहे। आणि आप्पासाहेबांच्या वडिलांनी प्रामाणिक फळाचं काम केल्यामुळे आप्पासाहेबांना ती फळ आहे। आज बोलले बरं का, ते देहूच्या तिथं येते, तिथून स्टेटस पाहिला आणि त्यांनी सांगितलं का, तर त्यांनी प्रामाणिक काम केले। म्हणजे अण्णाला सांगा, माझा मित्र आहे म्हणजे अण्णा, पण त्यांनी प्रामाणिक काम केलं। म्हणजे जिथं कुठेही बघा, मी बोललो कुठेही काम करा, पण त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा। द्वेष, मत्सर, कपट, बेमानगिरी अजिबात करायची नाही। कोण आपलं झालं तरी चला, देव सखा जरी अवघे जग कृपा करी, तुका म्हणे हरी प्रल्हाद असी यज्ञ करी। काही नाही, कोणाकडे बघायचं नाही, देवाकडे पाहून केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ असतो। समर्थ सद्गुरू बुंदेलकर महाराज म्हणतात, देवाकडे पाहून केलेला प्रपंच सुद्धा परमार्थच असतो आणि जगाकडे पाहून केलेला परमार्थ हा सुद्धा प्रपंचच असतो। मी आणि माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर। ती आठवण आपली विसरली पाहिजे, आपल्या अंतरंगातला अपपर भाव गेला पाहिजे। भक्तीच्या व्याख्यात महाराज, मी तुम्हाला सासू सुनाचं सांगणार नाही, माझ्याकडून ऐकायलाही मिळणार नाही, विनोद टावळी नाही ऐकायला मिळणार, पण यातून एक जरी मर्म तुम्ही घेऊन गेलात ना, माझ्या सद्गुरूची कृपा आहे, माझ्या ज्ञानोबारायची कृपा आहे, नक्की तुमचं जीवन आनंदीमय झाल्याशिवाय राहणार नाही। बोध घ्या, त्याच्यातून बोध घेतला पाहिजे। मेजर साहेबांना म्हणलं काय स्वप्नपूर्ती म्हणजे? मेजर साहेब म्हणले, आम्ही ज्या वेळेस पुण्याला कुठेतरी कामाला होते, लहान लहान होते, पाऊस चालू होता, वडील कामाला गेले होते, भरपूर मुसळधार पाऊस चालू झाला
आणि त्या पावसामध्ये आम्ही जिथं राहत होतो त्या पत्र्याचं घर होतं भाड्याने केलेलं, आणि त्या पत्र्याच्या घराला वीज होती महाराज म्हणले, आणि त्याच्यातून पाणी पूर्ण घरामध्ये असं गळत होतं. आणि आम्ही शेजाऱ्याच्या घरामध्ये जाचाल म्हणून घराने प्रत्येकाने आपली आपली दारं बंद केली. कुणीही दार उघडलं नाही. पाऊस आल्या दारं बंद केली म्हणले. आणि आमच्या आईनं काय केलं, छत्री होती ती छत्री धरली आणि पेन कागद एक तिथं पडलेला तो कागद आमच्यावरून माझ्या आणि बहिणीच्या अंगावरून धरला. आणि रात्रभर त्या पावसामध्ये तिथं काढली त्या परिस्थितीमध्ये. पण मी त्या दिवशी ठरवलं की मी माझ्या आईला नक्की आसरा देईन महाराज, नक्की तिला बंगल्यामध्ये ठेवीन. आणि ते उद्दिष्ट ठेवून मेजर साहेबांनी आपल्या आईच्या स्वप्नपूर्ती म्हणून तो बंगला त्यांनी तिथं निर्माण केला महाराज. आपल्या आई वडिलांचं सुद्धा स्वप्न साकार करता यावं, आपल्या डोळ्यात देखत आपल्या आई वडिलांनी आनंदी राहावं, आपल्या आई वडिलांनी समाधानी राहावं, असं आपण आपलं जीवन जगावं. आपल्याकडून आपल्या आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून जीवनामध्ये आपलं काहीतरी गोल, मागायला म्हणलं अचीव काहीतरी गोल असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ध्यान की ओर चलना है तो त्याग करना सीखो. ध्यान जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर इकडे तिकडे बघून जमत नाही. घोडा पळत असतो, त्याच्याकडे झापडा लावलेले असते, त्याचं फक्त ध्येय पुढे असते. तसं आपण परमार्थामध्ये इकडे तिकडे बघायचं नाही. कोण काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. जग हे स्वार्थी बुद्धीचं आहे. त्याला जोपर्यंत तुमच्याकडून काय मिळतंय, अपेक्षा आहे, तोपर्यंत ते तुमचा वापर करणार आहे. ज्या दिवशी तुमच्याकडून काहीही मिळणार नाही हे कळलं की जग तुम्हाला कुणीही म्हणणार नाही. थकल्यानंतर बघा कुणीही विचारित नाही. हातपाय चालू आहे तोपर्यंतच. म्हणून तुकोबाराय म्हणतात की प्रत्येकानं आपल्या आपल्या आपण हिताच्या जागी राहिलं पाहिजे. प्रत्येकानं गीता भागवत श्रवण केली पाहिजे. आपल्या घरामध्ये सात्विक मुलं जन्माला आली पाहिजे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, का म्हणे मज घडो त्यांची सेवा, त्यांची सेवा घडावी. का त्यांची सेवा घडावी? का तर त्यांचा आवडता देव, त्यांचा देव आवडता झालेला असतो. सत्शास्त्र श्रवण केल्यामुळं, सद्ग्रंथ श्रवण केल्यामुळं आणि आत्मप्रचिती आल्यामुळं तो माणूस भगवंताच्या कृपेमध्ये तल्लीन राहतो. म्हणून आज हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्तानं मेजर साहेबांना हा उत्सव ठेवला. स्वतंत्र देश झाला. प्रत्येकाला माहित आहे की 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आणि पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी, आपल्याला संविधान निर्माण करण्यासाठी, आपल्या संविधानाच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करून आपल्याला मूलभूत जीवन जगण्याचा अधिकार दिला. आणि लोकशाही राज्य आपल्या या भारतामध्ये निर्माण झालं. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. समता, मानवता, बंधुत्वता हे सगळ्या एक रूपाने चालणारा राज्य म्हणजे हे आपला देश आहे. या देशाचं खूप मोठं महत्व आहे. या देशासाठी अनेकांनी प्राणाचे बलिदान दिले, अनेकाची संसाराची, अनेकाच्या राख रांगोळी झाली. महाराज त्यांनी बघितलं नाही संसाराकडे. एकदा देशाला आपलं समर्पित जीवन आयुष्य केलं, ते संपूर्ण सोडून देशासाठी मेले. अनेक हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले आजही जिवंत आहे. आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी जगतो म्हणून आपण मेलेलो आहोत. म्हणून आपल्या हातून काही ना काही समाज सेवा घडली पाहिजे. ती देवाला प्रिय आहे. कुठली देवाला प्रिय आहे? तीच विष्णूची महापूजा. आपण मिलिटरी मध्ये म्हणलं नाही का की जननी जने या दाता या भक्त या शूर जने, नाही तो जननी वांज भले क्या खोटी म्हणून. जननी वांज राहिली तरी चलत. एक तर परमार्थिक पुत्र व्हावा, नसेल तर देशाचं संरक्षण करणारा, सीमेचं संरक्षण करणारा, नसेल तर आपल्या समाजासाठी निस्वार्थ बुद्धीतून झटणारा मुलगा व्हावा. कुणाचं तरी कल्याण करणारा व्हावा. कुणाचं तरी काहीतरी उचलून आणणारा नसावा. काहीतरी त्यांना स्वतःचा आत्मउद्धार किंवा इतराचा आत्मउद्धार करावा. त्यांची सेवा तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये,
पिता तयाची पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। या ठिकाणी या मेजर साहेबाच्या सन्माना सोहळा निमित्त अख्खा संपूर्ण जिल्हा नवी महाराष्ट्रातून अनेक पदाधिकारी आले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांचा हेतूही तसाच प्रांजळ आहे, समाजसेवेचं अखंड ब्रीद त्यांनी अंगामध्ये अंगीकारलेला आहे म्हणून त्यांची सेवा भगवंताला आवडणार आहे, कारण त्यांचा उद्देशच तो आहे माझ्या हातून समाजाची सेवा झाली पाहिजे, माझ्या हातून राष्ट्राची सेवा झाली पाहिजे, माझ्या हातून देशाची सेवा झाली पाहिजे। देशसेवा करणारा माणूस हा उदार अंतकरणाचा असतो, तो मोठ्या मनाचा असतो, तो प्रांजळ मनाचा असतो, त्याच्या अंतकरणामध्ये इतराबद्दल उत्कट अशी भगवत भक्तीबद्दल प्रेमाबद्दल अंतकरणाची खूप मोठी विशालता असते, हे आपल्याला दिसून आलं। त्यांनी त्यांचा सन्मान सोहळा होता महाराज आमच्या गावातल्या सगळ्याच मेजर लोकांचा सत्कार समारंभ केला, विचाराची उंची आहे महाराज। अनेकांना इथं बोलून त्यांचा सन्मान सोहळा केला आणि सगळ्यांना अन्नदान काय आपल्या हातून अन्नदान घडावं। मी तर मग आम्हाला एक जणांना म्हणले की महाराज त्यांनी कटाऊट लय लावले गावात, इथं कटाऊट लावलाय तिथं कटाऊट लावलाय। मी म्हणलं माझ्या हयातीमध्ये गेली 30 वर्षाच्या हयातीमध्ये मी अनेक कटाऊट पाहिले गावामध्ये, अनेक कटआउट पाहिले, पण हा असा एक मेजरचा कटआउट आहे। या कटआउट मध्ये 30 वर्षातली सगळीच मंडळी एका कटआउट मध्ये, 30 वर्षामध्ये अनेक कटआउट मधली मंडळी एका कटआउट त्या पिक्चर मध्ये आणणं म्हणजे सोपं नाही महाराज, आणि ते एका व्यासपीठावरती आणायसाठी त्यांचं अंतकरण किती मोठं असेल, म्हणजे ही पवित्रता किती विशाल उदारता आहे। हे मंदिर आहे, त्यांचं अंतकरण म्हणजे मंगलता आहे, त्यांचं अंतकरण म्हणजे दिव्यता आहे, आणि त्यांचं अंतकरण मेजरचं म्हणजे रम्यता आहे। गावाचा उद्देश खूप मोठा आहे त्यांचा, त्यांचं म्हणणं आहे माझं गाव हे राज्य पातळीवर नव्हे देश पातळीवर गेलं पाहिजे, ही माऊलींच्या विचाराची धार आहे। त्यांनी उद्योग कर निरीक्षक म्हणून नेमलंय, त्यांनी मंत्रालयामध्ये लिपिक घेतला असतं तर लाखो रुपये छापता आले असते, पण त्यांनी म्हणजे मला उद्योग निरीक्षक व्हायचंय का, सर्वसामान्याची गोरगुरुबाची मुलं मला तिथं नोकरीसाठी लावता येतात महाराज, म्हणून मला ते पद घ्यायचंय। अहो त्या मिळण्यामध्ये सुद्धा जर परमार्थ असेल, त्या वागण्यामध्ये जर परमार्थ असेल, तर त्या माणसाची विचारता प्रगल्भता किती मोठी असेल महाराज। अशा व्यक्ती परमार्थामध्ये नसू द्या, पण त्या परमार्थाचे पुण्य विचार घेऊन चालतात। ज्या वेळेस तुकोबारायाने सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणले की मला परमार्थ करायचा आहे, मला नको निवांत राहायचंय, मला राज्य नको काय नको, पण तुकोबारायाने सांगितलं, समर्थाने सांगितलं की तुमचं ही काम नाही, तुम्ही देश सेवा, तुम्ही राष्ट्र सेवा लढाया करा, तुम्ही त्याच्यातून तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे, रक्षण करा, हे सुद्धा कामच आहे। तसं यांनी 20 वर्ष तिथं सेवा केली, राष्ट्र सेवा केली, देश सेवा केली, आणि आता राष्ट्र सेवेसाठी तयार झाले, आणि ते ही किती विचारांत करणार। अनेकांनी त्यांना त्रास दिला, अनेकांनी त्यांच्या भावना दुखवल्या, अनेकांनी अंतकरण दुखवलं, पण आजही त्यांच्या अंतकरणामध्ये काय, आम्ही त्या दिवशी 1 तास 1.5 तास त्यांच्यापाशी बोलत बसलो। त्यांच्या अंतकरणामधली एक व्याख्याता सांगतो माऊलीच्या शब्दात, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रतिवाडो भूता परस्परे पळो मैत्र जीवांचे। काय अंतकरण आहे या महात्म्याचं, ज्यांनी त्रास दिला त्यांचं सुद्धा भलंच व्हावं। आपल्याकडे सूड बुद्धीचं असतं महाराज, त्यानं कसं केलं वय बर बघतोच त्याला आता मोठं झालं, पण भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्याच पदरामध्ये दान टाकतो महाराज। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री ओळगे निरंतर फळभार लावणेसे, वागत झाड ज्याला फळ आहे तेच झाड वागत,
महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहतील, असे या आमच्या सुपुत्रानं गौरव आहे आमचा, या काळेगावची शान आहे. अनेकाला आम्ही सांगतो महाराज खरंच शान आहे आणि खूप अंतकरण मोठा आहे महाराज. एवढा त्रास दिला तरी त्या बिचाऱ्याच्या कधी तोंडून आम्ही त्या दिवशी चर्चा कधी सुद्धा अपशब्द कोणाबद्दल आणला. अहो काय असं माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना मांड खाण्यासाठी भांड दिलं नाही महाराज, धान्य मिळत दिलं नाही, त्यांचं दिलेल्या त्या धान्यामध्ये शेण घातली महाराज, तरी माऊलीच्या अंतकरणामध्ये अपशब्द कधीही कोणाबद्दल आले नाही. या मेजरचं तसंच म्हणणं आहे, अनेकांनी त्रास दिला, अनेकांनी हिनवलं असेल महाराज, पण कधीही सूडबुद्धीचं राजकारण या व्यक्तीच्या डोक्यात आलं नाही. त्यांनी सांगितलं नाही महाराज मला कोणाचाही सूड घ्यायचा नाही, त्याची जशी बुद्धी असेल त्याला जसं भगवंतानं दिलं असेल, जयाची वासना तया तैसी ब्रह्म, मला त्याची काही देणं घेणं नको, फक्त मला उरलेल्या माझ्या आयुष्यामध्ये देश सेवा करायची, राष्ट्र सेवा करायची आणि गावाची सेवा करायची. म्हणून तर आमच्या नरहरेला चांगलं पद दिलं महाराज त्यांच्या पदरामध्ये. सोपं आहे का हे नरहरेरायाचं पद म्हणजे त्यांनी दिलंय. त्या दिवशी शनिवारी महाभिषेक केला त्यांनी, हे पद नरहरेरायांनी दिलंय त्यांना, त्यांनी सेवा म्हणून दिलंय. त्यांच्या जीवनामध्ये अधिष्ठान भगवंताचं आहे. समर्थ सांगतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. काहीही करा, कर्म करा, अधिष्ठान मात्र भगवंताला माना, त्याच्याकडे बघून करतोय. विसरू नका सत्ता संपत्ती आणि सौंदर्य हे चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी नाहीत महाराज. सत्ता एक दिवस जाणार आहे, संपत्ती एक दिवस जाणार आहे, सौंदर्य हे सुद्धा एक दिवस जाणार आहे. म्हणून गर्व कशाचा करता, गर्व करू नका. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम फक्त द्या, प्रेम कुणाला व्यर्थही न व्हावे. हिनवू नका महाराज, कुणालाही व्यर्थ हिनवू नका, कुणाच्या तरी गरिबीची टिंगल टावळी करू नका. नाही चांगलं करता आलं तर करू नका. माय बापा सज्जनो तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत घालतो, पण अपशब्दानं कुणाला हिनवू नका, बोलू नका, कुणाच्या अंतकरणाला धक्का लावू नका. समर्थ सांगतात अंतकरणाशी लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका घ्यावा, अशी वर्तणूक करू नका, कुणाचंही अंतकरण दुखू नये. झालेली सेवा श्री नरहररायाच्या चरणी, श्री सद्गुरू चरणी, समस्त बंड मंडळ वारकऱ्याच्या चरणी, इथं उपस्थित असणारं समस्त नरसिंह भजनी मंडळ, ज्ञानार्जन गुरुकुल संस्था सासुरे, आपल्या गावातली अनेक विद्यार्थी मंडळी या संस्थेमध्ये ज्ञानदान घेतात. मेजरचा शुद्ध भाव सांगतो, मला असंच झालं पाहिजे, मला वाटतंय महाराज मला असं करावं. त्यांच्या कुठल्याच गोष्टीला नकार नाही. ती म्हणले मला महाराज त्यांना म्हणलं होतं एवढं मोठं नियोजन आहे म्हणल्यानंतर आपण एक चांगले मोठे असे कीर्तनकार आणून भव्य दिव्य असा कार्यक्रम करू. ती म्हणले नाही, माझा भूमिपत्राचा गौरव आहे आणि मी फक्त एक रत्न असं विचून काढलेलं आहे, मला फक्त मी म्हणतोय तेवढं फक्त करू द्या. जेवणाचं नाना पदार्थ केलं महाराज, काय ही सांस्कृतिक मंडळ ही सगळी व्यवस्था गेली 8 दिवस झालं माणसाच्या पायाला पाय नाही. आज 26 जानेवारी करायला आलं तर तिथं झेंडा वंदन केल्याबरोबर तर रिटर्न माघाऱ्याला धावपळ झाली, त्यांची खूप पळापळ झाली, धावपळ झाली. हे सगळं बघत मिलिटरी मधनं राजीनामा का दिला व्यक्तीनं माहितीये तुम्हाला, ते एक सांगून जातो. मिलिटरी मधनं राजीनामा देऊन आले तिकडं का आले, वडिलांची बायपास सर्जरी झाली महाराज आणि घरी द्राक्षाची बाग आहे, बोरीची बाग आहे आणि ती वडिलांना त्रास व्हायला, त्यांना त्रास होऊ नये म्हणून मिलिटरीतनं इकडं आले आणि हे बाग बघत दरवाजा बंद करून अभ्यास केला महाराज. अनेक पाहुण्यारावळ्यांनी हिनवलं असेल, अनेक गावातल्या लोकांनी हिनवलं असेल, ही पोरग माणसात बसत नाही, आलंय तिकडून कसली नोकरी सोडली, मिलिटरीची नोकरी एक तर लागत नाही, त्या याला लागली हे सोडून इकडं आलंय. महाराज तुकोबराय होते त्यावेळी सुद्धा तुकोबरायला येडा तुकेच म्हणले, कैसे हे आंधळी जन, असं आंधळ जन असतं महाराज. त्यामुळे लोकांच्याकडे काही लक्ष देऊ नका. वडिलांची बायपास सर्जरी झाली म्हणून इकडं आलं आणि इथं येऊन अभ्यास केला. भगवंताने त्यांच्या पत्रामध्ये दान दिलंच का नाही. अहो देव द्यायचंय म्हणल्यावर आमचा नरहरराया छप्पर पाडके देतोच, ज्याची सेवा आहे त्याला देतोच. मेवा ना मिळू द्या, पण हे लोकीत नाही मिळलं परलोकीचा आनंद भरपूर देणार. आमचे श्री गुरुजी सांगायचे,
की तुमच्याकडे ते असेल पण ते नसेल, पण समर्थ पुत्राकड, सद्गुरु पुत्राकड अशी एक आध्यात्मिक शक्ती आहे. समर्थाचा मूर्ख पुत्र जगी, परी सामर्थ्य आहे त्याची अंगी, अशी समर्थान. किंवा समर्थाची या सेवा का वकृपा आहे, असा भूमंडळी गुण आहे. जयाची लीळावंती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. ऐका, रोज मनाची श्लोक तर म्हणत जावा, हरिपाठ तर म्हणत जावा, आपल्या जीवनाचं नक्की कल्याण होईल. म्हणत जावा, म्हणत जावा. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, मने दास विश्वासता मुक्ती भोगी. करा श्रवण, मतिमंद तो सुद्धा माणूस साधने पात्र होईल. ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगामध्ये येईल. तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये परमार्थाची ताकद येईल. संपत्ती संपदा येणार नाही, पण तुम्हाला आध्यात्मिक समाधान खूप लागलं. आणि खरं सार तेच आहे, समाधान असं तर दुसरं साधन नाही. असो, ज्ञानार्जन गुरुकुलनं आपल्याला संगीताची साथ दिली. आमच्या हरिभक्ती प्रवीण महाराज सुतार शूटिंग करण्यासाठी आले. सुनील महाराजाला सांगितलं या, ती म्हणजे प्रवीण महाराज येणार आहे शूटिंगला. ठीक आहे, या, चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी आलेल्या सगळ्या महाराज मंडळीचे हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न अजित काका कुलकर्णी सासुऱ्यावरून धावपळीमध्ये आमच्याकडे आले. हरिभक्तीपरायण गुरुबंधू कुमार महाराज, आदरणीय सुधाम महाराज, आमचे वयोवृद्ध ज्येष्ठ तानाजी महाराज, तानाजी मालुसऱ्यासारखं जसं गायन पेन महाराज वैभव आहे आमच्या बारच्या तालुक्यात. एकदा टाळी होऊ द्या तानाजी महाराजांसाठी थोडा. जमवंत महाराज असतील, आमचे इरलेवाडीहून आलेले सर्व गायक वादक मंडळी असेल, आमचे शेंडगे महाराज वडळेहून आले, दिंडीमध्ये गेलेले मोहितीवाडीकर भजनी मंडळ, नान्नज वरून भजनी मंडळ आले, त्यांचेही आभार. मालेगावकर श्री लक्ष्मीनाथ भजनी मंडळ, उपस्थित सर्व गावची भजनी मंडळी ज्यांनी साथ संग दिली, चोपदार सहित सर्वांचे सगळ्यांचे आभार. मेजर साहेब आहेत का, काय बोलायचं या म्हणावं? नाही, ठीक आहे, झालेली सेवा चाल होईल. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. बरे माझ्या देवा पार नाही, बरे माझ्या देवा पार नाही. कुलकन्या पुत्र होती देशाची ग, कुलकन्या पुत्र होती देशाची ग. परी माझ्या दैवा
गाणी गाव. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या परीक्षा देऊन एका वेळेस 3 प्रकारच्या गोष्टी ज्या आमच्यासाठी गौरवास्पद काळेगावकरांचं भूषण आदरणीय श्री ज्ञानेश्वर मेजर साहेब यांनी घेतलेले आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्ञानदान अन्नदान त्याचबरोबर गुणवंतांचा गुणगौरव त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा त्यांनी या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सन्मान केला आहे। या निमित्तानं आज काळेगावचे आमचे परममित्र हरिभक्तपरायण श्री पांडुरंग महाराज देशमुख यांची अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली।
आपुली आहे जो आशा धन्य माता पिता या पवित्र तोड पावन देश जेथे हरिहराचा जन्म घेतली अशा या पवित्र अशा भरतखंडामध्ये चार पुरुषांचे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषांची पूर्तता केल्याशिवाय मनुष्याचं जीवन कृतार्थ होत नाही आणि हे कृतार्थ करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला जीवनाचं मार्गक्रमण करावं लागतं ते मार्गक्रमण करत असताना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मातृ पितृ गुरु त्याचबरोबर देशाचं ऋण हे आपल्याला आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष पदाला जाता येत अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं वर्णन करावं तेवढं थोडं सुंदर अशा प्रकारे आपलं हित कशामध्ये हे त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सर्वांना समजून अशा भाषेमध्ये चिंतन केलेलं ज्या वेळेस माणसाला स्वतःचं हित काय आहे मी कोण आहे अहम ब्रह्मास्मी मी ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस माझं कर्तव्य काय आहे मला कोणत्या पद्धतीने जायचं आहे त्याचं सविस्तर अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे खरं आपल्याला पाहत असताना या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कुटुंबाचं ज्यावेळेस कल्याण करायचं असतं त्यावेळेस आपण भीक मागतो एकदम याच्यामध्ये शब्दामध्ये बोलतो समाजाचं जर कल्याण करायचं असेल तर आपण मदत मागतो देशाचं जर कल्याण करायचं असेल तर आपण दान मागतो आणि सबंध या विश्वाचं जर कल्याण करायचं असेल तर आपण पसायदान मागतो अशा प्रकारचं पसायदान मागितलं त्याच पद्धतीचं साजेसं ज्ञानेश्वर खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं नाव सार्थकी लावून येणारा जो भविष्यकाळ आहे हा भविष्यकाळ प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी जो वसा घेतलेला आहे तो वसा त्यांचा यथोचित अशा प्रकारे साध्य हो त्यांच्या हातून या समाजाची राष्ट्राची विश्वाची सबंध सेवा हो अशा प्रकारची सद्बुद्धी या नरसिंह परमेश्वराने त्यांना देवो अशा प्रकारचं मी या ठिकाणी विनंती करतो आणि समस्त गाव बंधूंच्या व पंचकृषीतील बंधूंच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांचा पुढील प्रवास सुखकर आनंददायी आरोग्यदायी यशदायी अशा प्रकारचा हो या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचकृषीतून आलेल्या समस्त नागरिकांचं या काळेगावकरांच्या वतीनं व गायकवाड परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले वैदिक मंडळ साखरकर असतील मानेगाव त्यानंतर किर्ले मोहितेवाडी नान्नज वडाळा त्याचबरोबर घाणेगाव त्याचबरोबर सासुरे रानमसले सर्व वैदिक मंडळांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य असतं त्यांची साथ संगत लागते त्याबद्दल आम्ही त्यांच्या या ठिकाणी सत्यशा ऋणी आहोत त्याचबरोबर ज्ञानार्जन गुरुकुल सासुरे या वारकरी बंधूंनी देखील आम्हाला या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साथ संगत दिली याबद्दल देखील समस्त काळेगाव परिवार त्यांचा ऋणी आहे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा केल्याबद्दल परिवर्त श्री पांडुरंग महाराज देशमुख यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होता ज्ञानदेव तुकाराम